नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की मोठ्या बाई घरात कुठेच नसतात, त्यामुळे सगळेच खूप टेन्शनमध्ये असतात. आता अंताजी नारायणीला म्हणतात की काही काय बोलतेस ग आणि कशाला घाबरतेस. आता अधोक्षज घाबरत म्हणतो की बाबा आई कुठे आहे, आईला काही झालं तर नसेल ना, ठीक असेल ना ती. आणि अधोक्षज रडायला लागतो. तेव्हा अंताजी त्याच्यावर ओरडत म्हणतात की अरे तू कशाला मला टेन्शन देतो, तिला काय झालं नसेल, ती काही कुकुलं बाळ आहे का की तिला आबाळ खाणार आहे की जमीन गिळणार आहे, काय होणार नाही तिला. तेव्हा अधोक्षज रडत रडत तिथून निघून जातो. सगळेच खूप टेन्शनमध्ये असतात. आता यानंतर आपण पाहतो की इंदू अधोक्षजला समजवायला येते. अधोक्षज खूप रडत असतो. इंदू अदूला म्हणते की अदू रडू नकोस ना, मोठ्या बाई आहेत त्या शूरवीर आहेत, त्यांना काहीच होणार नाही. यावर अदू म्हणतो की आणि झालं तर, आणि माझी आई आलीच नाही तर. इंदू थोडंसं थांबते आणि म्हणते की अरे शुभ बोल, न यायला काय झालं, आणि म्हणते की तू त्यांना काही त्रास तर दिला नाही ना. यावर अदू मान डोलावून नाही म्हणून सांगतो. इंदू त्याला समजावत म्हणते की जा फ्रेश हो. तेव्हा अदू तिथून निघून जातो. इंदू विचार करत स्वतःशीच म्हणते की मोठ्या बाई नक्की कुठे गेल्या असतील. तर इकडे अंताजी नारायणी शकुंतला खूप टेन्शनमध्ये असतात. आता अंताजी नारायणीला म्हणतात की नारायणी टेन्शन घेऊ नकोस, काही नाही होणार आनंदीला. तितक्यात आतोबा तिथे येतात आणि अंताजींना सांगतात की अंताजी मी आत्ता सगळीकडे जाऊन आलोय, सगळे तळे सगळे मळे पालते घातले, मात्र मोठ्या बाई कुठेच सापडल्या नाहीत. तितक्यात आप्पा महाले मास्तर आणि खाशाबासुद्धा तिथे येतात. आप्पा म्हणतात की अहो हे काय ऐकतोय मी अंताजी, मोठ्या बाई सकाळपासून गायब आहेत म्हणे. यावर अंताजी म्हणतात की सकाळपासून गायब आहे की नाही ते नाही माहिती, पण गायब आहे हे नक्की. आप्पा म्हणतात की अहो पण अशा अचानक अशा गायब झाल्या कशा त्या. अंताजी सांगतात की अहो मी मध्यरात्री तहान लागली म्हणून उठलो, बघितलं तर माझ्या बाजूला नव्हती ती आणि खिडकीजवळ उभी होती. अगं म्हटलं एवढी थंडी आहे, खिडकी लावून घे, तर नाही, एकटक बाहेर बघत होती. आणि मी सकाळी उठलो तर माझ्या बाजूला नाही, खोलीत नाही, वाड्यात नाही. खाशाबा म्हणतो की अशा वेळी बायकोजवळ बसून बोलायला हवं होतं तुम्ही, झोपायला नको होतं. यावर अंताजी रागाने म्हणतात की तुझ्या 2 बायका पळून गेल्या आणि तू मला शिकवतो होय. यावर आप्पा अंताजींना समजवत म्हणतात की अंताजी शांत व्हा. आणि ते खाशाबाला म्हणतात की तुला कळत नाही का कोणत्या वेळी काय बोलायचं ते. अंताजी कोणत्या परिस्थितीत आहेत काय कळतंय का तुला. त्यांना धीर द्यायचा सोडून तू काही बोलत सुटलायस. हे सगळं प्रेमनाथ लपून ऐकत असतो. आता आप्पा म्हणतात की अंताजी आपण मोठ्या बाईंना शोधून काढू, महाले मास्तर शाळेचा अख्खा परिसर तुम्ही शोधून काढा. तेव्हा महाले मास्तर आणि खाशाबा तिथून निघून जातात. शकुंतला म्हणते की आप्पा मी काय म्हणते, मी यांना फोन करते आणि बोलावूनच घेते. आप्पा म्हणतात की हो बोलवा त्यांना, व्यंकट महाराज असले की आधार वाटतो. तेव्हा शकुंतला व्यंकू महाराजांना फोन करायला जाणार. तितक्यात अंताजी शकुंतलाला थांबवत म्हणतात की व्यंकटला बोलावून घेतेस का, उगाच त्याला कशाला त्रास द्यायचा, त्याच्या उलट आपण पोलिसांकडेच तक्रार देऊ ना. आप्पा म्हणतात की अहो अंताजी मोठ्या बाई गायब होऊन अद्याप 24 तास झालेले नाही आहेत. आता आतोबा म्हणतात की नाहीतर आपण केव्हाच तक्रार दिली असती की पोलिसात. तेव्हा अंताजी म्हणतात की एक काम करूया, आपण सगळे मिळून आनंदीला शोधूया. तेव्हा आप्पा म्हणतात की हो हा मार्ग उत्तम आहे. अंताजी म्हणतात की काहीतरी होईल, कोणीतरी सांगेल, सापडेल ना ती. त्या आतोबाला म्हणतात की तू एक काम कर, ते आपलं पंचायतचं ऑफिस आहे ना, त्याचा आजूबाजूचा परिसर तिथे सगळीकडे शोध आणि लगेच कळव जा. आता प्रेमनाथ हे सगळं लपून ऐकत असतो आणि तो मनातच म्हणतो की सासूबाई खरंच गायब झाल्या आहेत की त्यांचा काहीतरी नवीन प्लॅन आहे. तर दुसरीकडे इंदू विठुरायासमोर उभी असते. ती विठुरायाला म्हणते की विठुराया तू सर्वशक्तिमान आहेस, तुझ्या मर्जीशिवाय एक पानसुद्धा हलत नाही. जगात कुठे काय सुरू आहे हे सगळं तुला बरोबर कळतं ना. तुला हे सुद्धा माहिती असेल की आदू आता रडत असेल आणि त्याने जेवणसुद्धा केलं नाही रे, आईशिवाय त्याला जमतच नाही, माहिती आहे ना तुला. सांग ना विठुराया, मोठ्या बाई कुठे असतील आमच्या. विठुराया त्या जिथे कुठे असतील ना त्यांचं तू रक्षण कर. तेव्हा तिथे गोपाळ येतो आणि म्हणतो की ज्या मोठ्या बाई तुला त्रास देतात त्यांच्यासाठी साकडं घालतेस, प्रार्थना करतेस होय. तेव्हा इंदू म्हणते की अरे गोपाळ, मोठ्या बाई मला ओरडतात पण आदूचा किती लाड करतात. तेव्हा गोपाळ म्हणतो की अगं आदूचा लाड करतात गं, पण तुझ्याशी कसं वागतात त्या. यावर इंदू म्हणते की पण मी तर खोडी करते ना, माझं काही चुकत असेल तरच त्या कान धरतात. आणि म्हणते की समजा तू डॉक्टर झालास. गोपाळ म्हणतो की समजा म्हणजे डॉक्टरच आहे मी. इंदू म्हणते की समजा तुझ्याकडे एक पेशंट आला, तो तुला खूप त्रास देतो, तर तू त्याला औषध देणार नाहीस.
गोपाळ हसत म्हणतो की बाल कीर्तनकार इंद्रायणी वाडीकर, अगं बोलण्यात तुझा कोणी हात धरणार नाही. सेम टू सेम बाबांसारखं बोलायला लागलेस बघ. आणि किती अक्कल भरली आहे गं तुझ्या डोक्यात. मग इंदू हाताने दाखवते की एवढी अक्कल भरली आहे माझ्या डोक्यात. गोपाळ मग तिला चिडवायला लागतो. तर दुसरीकडे आप्पा, अंताजी आणि मोठ्या बाईंना शोधण्यासाठी निघालेले असतात. तितक्या तिथे महाले मास्तर आणि खाशाबा येतात आणि सांगतात की आम्ही सगळीकडे शोधलं पण मोठ्याबाई कुठेच नाही. तितक्यात नारायणी तिथून जायला लागते. अंताजी, शकुंतला नारायणीला थांबवतात. अंताजी म्हणतात की नारायणी तू कुठे चाललीस आता. तेव्हा नारायणी सांगते की ती आईला बघून येते ना एकदा नदीकडे. यावर अंताजी म्हणतात की आम्ही एवढे शोधतोय ना, तू कशाला त्यात थांब. तेव्हा आप्पा म्हणतात की अंताजी शोधू द्या तिलाही शोधू द्या. जेवढी माणसं जास्त तेवढं आपलं काम लवकर होईल. नारायणी जा आणि आतोबा तुम्ही जा बरोबर तिच्याबरोबर. तेव्हा आतोबा आणि नारायणी तिथून जायला लागतात. तितक्या तिथे मनोज पळत येतो आणि सांगायला लागतो की अंताजी त्या मोठ्या बाई मी पाहिलं त्यांना रामजी सावकारांच्या मळ्यात. अंताजी चिडून म्हणतात की अरे मग नुसतं पाहिलं काय, घेऊन यायचं ना तिला. यावर मनोज म्हणतो की मी त्यांना चला म्हटलं पण त्या ओळखच दाखवत नाही आहे, फक्त टक लावून बघत बसलेत. मी त्यांना खूप आवाज दिला पण त्या ओळख दाखवत नाही, बोलत काहीच नाही आहेत. आणि अंताजी म्हणतात की चल आम्हाला घेऊन चल तिकडे. गोपाळ म्हणतो की काका आम्हालासुद्धा घेऊन चला. अंताजी म्हणतात की तुम्ही कशाला मला टेन्शन देताय, तुम्ही थांबा इथेच, काही गरज नाही यायची. इंदू म्हणते की प्लीज काका येऊ द्या ना आम्हाला, तुम्हाला आमचा त्रास नाही होणार, झाली तर मदतच होईल. अंताजी हात जोडून म्हणतात की आता हट्ट करू नका तुम्ही, प्रसंग काय आहे लक्षात घ्या. तिथे आनंदीला काय झालं आहे मला माहिती नाही आहे, व्यंकट घरात नाही आहे. तुम्हाला काय झालं तर नुसता ताप नको डोक्याला माझ्या. आणि म्हणतात की शकुंतला यांना इथे घरी थांबव. आणि मग ते सर्वजण मळ्याकडे मोठ्याबाईंला शोधायला जायला लागतात. आता मोठ्याबाई एका दगडावर केस रिकामे सोडून एकटक शांतपणे बघत बसलेले असतात. सर्वजण धावतच मळ्यात येतात आणि मोठ्याबाईंना बघून आवाज द्यायला लागतात. पण मोठ्याबाईंचं त्यांच्याकडे लक्ष नसतं. ते सर्वजण मोठ्याबाईंजवळ येतात आणि मोठ्याबाईंची अशी अवस्था बघून खूप शॉक होतात. अंताजी म्हणतात की इथे बसलेस होय तू, केव्हापासून शोधतोय तुला, अख्खं गाव शोधलं. आणि विचारतात की बरी आहेस ना, की डोक्यावर परिणाम झालाय तुझ्या. पण मोठ्याबाई मात्र काहीच बोलत नाहीत. नारायणी रडत म्हणते की आई अगं काय झालंय, माझ्याकडे बघ, काय झालंय तुला आणि तू इथे कशी आलीस. अंताजीसुद्धा आनंदी माझ्याकडे बघ असं म्हणून मोठ्याबाईंना आवाज द्यायला लागतात. पण मोठ्याबाई काहीच बोलत नाहीत, त्या फक्त एकटक बघत असतात. अंताजी मोठ्याबाईंकडे बघून म्हणतात की हिची तर पापणी पण लवत नाही आहे. नारायणी तर खूपच घाबरलेली असते आणि ती म्हणते की आई चल तू घरी चल, असं म्हणून ती मोठ्याबाईंना उठवते. पण मोठ्याबाई काहीच न बोलता एकटक बघत पुढे चालायला लागतात. सगळेच घाबरून मोठ्याबाईंकडे बघत असतात. अंताजी घाबरून म्हणतात की ही अशी कुठे निघाली. मग नारायणी आणि अंताजी मोठ्याबाईंजवळ जातात आणि मोठ्याबाईंना थांबवतात. अंताजी ओरडून म्हणतात की काय करणी केली की काय कोणी माझ्या बायकोवर. आप्पा अंताजींना समजावत म्हणतात की अंताजी शांत व्हा, करणी वगैरे काही नसतं, आपण त्यांना आधी घरी घेऊन जाऊया, पुढच्या चौकशा नंतर करूया. मग ते मोठ्याबाईंना घरी घेऊन जाऊ लागतात. पण मोठ्याबाई सारखं मागे वळून पाहत असतात. तर दुसरीकडे आपण पाहतो की घरी सगळे टेन्शनमध्ये बसलेले असतात. सुशीला विचारते की शकुंतला ताई काही कळलं का मोठ्याबाईंचं. शकुंतला सांगते की नारायणी आणि अंताजी भाऊजी गेले आहे, येतीलच ते. आधू रडत म्हणतो की दादा आईला काही झालं तर नसेल ना, आई ठीक तर असेल ना. गोपाळ म्हणतो की हे बघ आद्या, मोठ्या बाई आहेत ना त्या, आणि म्हणतो की माझी काकी स्ट्रॉंग आहे एकदम, काही होणार नाही त्यांना. तितक्यात सर्वजण मोठ्याबाईंना घरी घेऊन येतात. मोठ्याबाई मंदिराजवळ येतात आणि तिथेच थांबतात. मोठ्याबाईंना बघून सर्वजण धावतच त्यांच्याजवळ येतात. आदू आई काय झालंय तुला असं म्हणून विचारायला लागतो. पण मोठ्याबाई काहीच बोलत नाही. तेव्हा आदू घाबरून म्हणतो की बाबा आई का बोलत नाही, मी काहीच केलं नाही आईला. आणि तो मोठ्या बाईंना म्हणतो की आई तू सांगशील ते करतो मी. तेव्हा प्रेमनाथसुद्धा तिथे येतो आणि तो लपून हे सर्व बघायला लागतो. अंताजी मोठ्या बाईंना म्हणतात की आनंदी तुझं लाडकं लेकरू आलं आहे बघ, हे अधोक्ष झालं आहे, त्याच्याशी तरी बोल. पण मोठ्याबाई काहीच बोलत नाही. तेव्हा आदू खूप रडायला लागतो. अंताजी म्हणतात की आपण घरी घेऊन जाऊया म्हणजे हिला बरं वाटेल. आणि ते मोठ्याबाईंना घरी घेऊन जाऊ लागतात. ते मोठ्याबाईंना बोलत असतात की रात्रभर झोपत नाही, खिडकीतून एकटक बघत बसलेली असतेस म्हणून हे असं झालं, झोप नाही मिळाली तर अशीच अवस्था होईल ना मेंदूची. मोठ्याबाई चालता चालता मध्येच थांबतात. अंताजी मोठ्याबाईंना विचारतात की काय झालं, मध्येच थांबलीस का. मोठ्याबाई जोरात अंताजीचा हात झटकून देतात आणि रागाने अंताजीकडे बघायला लागतात. सर्वजण खूप घाबरतात. आता प्रेमनाथ लपून हे सर्व बघत असतो आणि तो स्वतःशीच म्हणतो की सासूबाई कालपर्यंत तरी बरा होता, मग आता काय झालं यांना. मोठ्याबाई काहीच
काहीच न बोलता धावत मंदिरात जातात. कोणाला काही समजत नाही. ते सुद्धा घाबरून मोठ्या बाई कुठे जात आहेत म्हणून त्यांच्या मागे येतात. आता मोठ्या बाई विठुरायासमोर येऊन उभ्या राहतात. मोठ्या बाई सर्वांना म्हणतात की मागे व्हा तुम्ही, कोणी पुढे यायचं नाही, मला विठुरायाशी बोलायचं आहे. सर्वजण घाबरून मोठ्या बाईंकडे बघायला लागतात. मोठ्या बाई म्हणतात की फक्त मलाच बोलायचं आहे आणि परत म्हणतात की मला विठुरायाशी बोलायचं आहे, कोणी पुढे यायचं नाही. मग अंताजी सर्वांना म्हणतात की ठीक आहे, मागे व्हा सर्वांनी. मग सर्वजण मागे होतात. मोठ्या बाई अंताजींना म्हणतात की तुम्ही सुद्धा मागे व्हा, मला एकटीला बोलायचं आहे, कोणी पुढे यायचं नाही. अंताजी म्हणतात की मागे होतो, पण तू आधी शांत हो. मोठ्या बाई विठुरायाच्या चरणी आपलं डोकं ठेवून खूप रडायला लागतात आणि हात जोडून रडत म्हणतात की पांडुरंगा, कोण आहे मी? मोठी बाई आहे मी, पण खोटी बाई आहे मी, कशी आहे मी नालायक आहे. सर्वजण मोठ्या बाईंकडे आश्चर्याने बघत असतात. मोठ्या बाई म्हणतात की मी दुष्ट आहे, कपटी आहे, वाईट आहे, राक्षसीन आहे मी, मला सगळं नासवून टाकावंसं वाटतं, वाईट व्हावं वाटतं सगळं, आणि म्हणतात की मला शिक्षा द्या. आणि रडत परत म्हणतात की मी दुष्ट आहे, मला शिक्षा कर पांडुरंगा. आणि परत रडत म्हणतात की तू काय मला शिक्षा करणार, मी स्वतःला शिक्षा करून घेते. असं म्हणून त्या स्वतःचं डोकं आपटून घ्यायला लागतात. सगळेच घाबरून मोठ्या बाईंकडे बघत असतात. आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.